नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अधिक मास म्हणजे अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना. या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, कारण हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. असं मानलं जातं की या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फळ देते. पण या महिन्यात काही विशेष नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात स्त्री पुरुषांनी कोणते 9 नियम पाळावेत, जोडप्यांनी कोणती चूक टाळावी, मुलीने आईला कोणती वस्तू द्यावी, जावयाला कोणती वस्तू देऊ नये आणि या महिन्यात काय करावं आणि काय करू नये. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा विशेष उपाय सांगणार आहे जो अधिक मासात केल्याने घरात सुख आणि शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. अधिक मासाचे महत्त्व आपण पहिल्यांदा पाहूया. मित्रांनो, हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत शुभ मानलं जातं. हा महिना साधा नसून भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. पूर्वी या महिन्याला कोणीही महत्त्व देत नव्हतं, तेव्हा हा महिना दुःखी होऊन विष्णूंकडे गेला आणि भगवान विष्णूंनी त्याला आपलं नाव दिलं आणि सांगितलं, जो भक्त या महिन्यात भक्तिभावाने पूजा करेल त्यावर मी विशेष कृपा करेन. म्हणून या महिन्यात सात्विकता, संयम आणि भक्ती यांना खूप महत्त्व आहे. नियम क्रमांक 2, जोडप्यांनी ही एक चूक करू नका. मित्रांनो, अधिक मासात पती पत्नीने घरात भांडण, कटू शब्द आणि राग टाळावा. शास्त्रानुसार या महिन्यात घरातील वातावरण शांत आणि सात्विक असतं, आवश्यक मानलं जातं. खूप लोक नकळत एक मोठी चूक करतात, लहान सहान गोष्टींवर वाद घालतात. असं मानलं जातं की अधिक मासात नकारात्मक वातावरणामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे एकमेकांचा आदर करा, सन्मान करा, शांतपणे बोला, शांतपणे संवाद साधा, अपशब्दांचा वापर करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, ज्या घरात शांतता असते तिथेच देवाचा वास असतो असं म्हटलं जातं आणि ते खरं आहेच. नियम क्रमांक 2, मुलीने आईला या वस्तू द्याव्यात. चला बघूया मुलीने आईला कोणकोणत्या वस्तू द्याव्यात. अधिक मासात मुलीने आपल्या आईला काही शुभ वस्तू देणे परंपरा आहे. जसे की यामध्ये काय काय येतं बघूया. तर साडी, हळद कुंकू, फुलं, तांदूळ, नारळ, मिठाई आहे त्यात. या वस्तूप्रमाणे मुलगी आईला दिल्या जातात. यामागचा अर्थ म्हणजे आईबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे होय. मित्रांनो, दान किंवा भेटवस्तू महाग असण्याची गरज नाही. भावना शुद्ध असणं सर्वात महत्त्वाचं आहे. देणाऱ्याची भावना त्या ठिकाणी महत्त्वाची असते. आईचा आशीर्वाद हा जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो. चला तर मित्रांनो, आता पुढे बघूया नियम क्रमांक 3, जावयाला या वस्तू देऊ नका. खूप महत्त्वाचा नियम आहे हा. काही ठिकाणी अशी परंपरा सांगितली जाते की अधिक मासात काही वस्तू जावयाला देणं टाळावं. असं का? अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत चला बघू. तर विशेषतः काळे कपडे जावयाला देऊ नये, धारदार वस्तू देऊ नये, रिकामे भांडे देऊ नये. अशा वस्तू देणं शुभ मानलं जात नाही. मित्रांनो,
या परंपरा श्रद्धा आणि संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. त्यामागे मुख्य उद्देश नात्यांमध्ये सकारात्मकता ठेवणं हा असतो. जर काही द्यायचंच असेल तर फळं द्या, मिठाई द्या, पिवळे कपडे देऊ शकतात तुम्ही जावयाला, धार्मिक वस्तू देऊ शकतात. तसंच हे देणं शुभ मानलं जातं. नियम क्रमांक 4, अधिक मासात काय करावं? चला तर पाहूया. 1. भगवान विष्णूंची पूजा करा. दररोज सकाळी विष्णू मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नियम क्रमांक 2, तुळशी पूजन करा. तुळशीला पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. 3री गोष्ट, अन्नदान करा. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. 4थी गोष्ट, धार्मिक ग्रंथ वाचा. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा वाचा. 5वी गोष्ट, सात्विक आहार घ्या. शक्यतो मांसाहार टाळा. नियम क्रमांक 5, अधिक मासात काय करू नये? चला तर ते पाहूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटं बोलायचं नाही आहे. कोणाचाही अपमान करू नका. घरात भांडण करू नका. वाईट विचार मनात आणू नका. नकारात्मक बोलणं टाळा. मित्रांनो, हा महिना आत्मशुद्धीचा मानला जातो. या काळात मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नियम क्रमांक 6, अधिक मासातील दानाचे महत्त्व. या महिन्यात दानाचं विशेष महत्त्व आहे. तुम्ही तांदूळ, डाळ, कपडे, फळं, अन्न अशा गोष्टी, अजून त्यात गूळ आहे, तुपाचा दिवा आहे, दान करू शकतात. बरोबर. असं म्हणतात की अधिक मासात केलेलं दान अनेक पटींनी फळ देते. नियम क्रमांक 7, स्त्रियांसाठी विशेष नियम हा आहे. स्त्रियांनी हा विशेष ऐकावा. रोज देवघर स्वच्छ ठेवा. तुळशीला पाणी द्या. घरात शांतता ठेवा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. शक्य असल्यास उपवास करा. विशेष उपाय आहेत. आता जाणून घेऊया अधिक मासातील एक खास उपाय, जो मी सुरुवातीला सांगितला तोच उपाय हा आहे. दर गुरुवारी संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र 108 वेळा म्हणा. असं मानलं जातं की यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी वाढते. तर मित्रांनो, हे होते अधिक मासात स्त्री पुरुषांनी पाळायचे महत्त्वाचे नियम. जर तुम्ही श्रद्धेने हे नियम पाळले तर भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर नक्की राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.